मराठवाड्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाबाबत मोठी अपडेट। आज जिल्ह्यांमध्ये गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर। आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर झाली आहे। त्यात नांदेड जिल्ह्यात 2 तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूरला प्रत्येकी 1 गटाची भर पडली आहे। मराठवाड्यात 6 गट वाढल्याने गणांची संख्या देखील 12 ने वाढली आहे। 8 जिल्ह्यांमध्ये गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर। बघा, बीडला 1 गट 2 गणांची भर। बीड जिल्ह्यात केज तालुक्यात येवता हा नवा गट तयार झाला। यात येवता आणि दहिफळ, वडमाऊली हे 2 पंचायत समिती गण वाढले आहेत। या बदलांमुळे आता जिल्हा परिषदेत 61 तर पंचायत समितीमध्ये 122 सदस्य निवडून जाणार आहेत। जालन्यात हेलस नवा गट। जालना जिल्ह्यात हेलस हा नवा गट तयार झाला आहे। आता जिल्हा परिषदेच्या 57 गटांमध्ये आणि 114 पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक होणार आहे। लातूरला 1 गट वाढला। लातूरला जिल्हा परिषद गटांची संख्या 1 ने वाढली असून 2 गण वाढणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता 59 होईल, तर पंचायत समितीच्या 118 गणांमध्ये निवडणूक होणार आहे। धाराशिवला गट आणि गणांची संख्या पूर्वीप्रमाणेच। धाराशिव जिल्ह्यात 55 गट आणि 110 गणांची संख्या प्रारूप रचनेत कायम ठेवण्यात आली आहे। परभणीत संख्या जुनीच असून परभणीत 37 गट तयार करण्यात आले असून गट क्रमांक 1 ते 10, जिंतूर 11 ते 20 हे परभणी तालुक्यात पाडण्यात आलेले आहेत। परिणामी गट आणि गणांची संख्या पूर्वी इतकीच आहे। हिंगोलीत 52 गटांचे प्रारूप जाहीर। हिंगोली जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद गटांचे तर पंचायत समितीच्या 104 गणांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली आहे। नांदेडमधील धनेगाव व अर्धापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचा गट वाढला आहे। तसेच याच तालुक्यांमध्ये प्रत्येकी 2 गण वाढले आहेत। 2017च्या निवडणुकीत 63 गट वाढले होते, मात्र या निवडणुकीत 2 गट व 4 गण वाढले आहेत। नांदेड व अर्धापूर तालुक्यात प्रत्येकी 1 गट भर पडणार आहे। धाराशिवमध्ये पूर्वीप्रमाणेच गण कायम। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा प्रकाशित करण्यात आलाय। धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच कायम असल्याची माहिती दिली। पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेचे 55 गट तर पंचायत समिती 110 गण कायम राहणार आहेत। 8 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी रचना होती तीच रचना कायम ठेवण्यात आली असून कोणास काही हरकती असल्याच्या नोंदवायचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।